अत्यंत मला यंदाच्या वर्षातला रासायनिक खताचा तिटकार आहे म्हणला तरी चालेल. की मला ती इतकी खतं घातली ती की त्या मानानं ऊसाच्या बाबतीचा रिझल्ट नाही. की आज जे ऊसाची आपण हे बघू शकतो इकडे जी जाडी आहे कोंबाची, बरोबर आहे जी आता जाडी आहे ही एकदम जबरदस्त आहे. हाय की? ती जाडी खालपासून झाली पाहिजे ऊसाची, झाली पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण 2-2-3-3 आळून देऊन असं उशीर बरोबर आहे. हो हो 2-2-3-3 आळून देऊन आज आलाय आलाय. अजून आळून 1% आळून नाही, एक पण नाही, काहीच नाही. काहीच काहीच नाही. नाही. ठीक आहे. आणि 50 किलोची गुढीची किंमत एकदम म्हणजे ठीक आहे, ठीक रिजनेबल आहे. आहे रिजनेबल आहे. पण लय कॉस्टली पण नाही, खिशाला थोडी परवडते हो आता, हो बरोबर आता आहे की नाही? सध्याच्या काळात परवडते. हो चर्चा केली बसून हो की असं असं आहे आवरेज वर वाढू, बरोबर आहे की नाही? हो जे मी बोललो हो त्याप्रमाणे आता घडतंय का नाही घडतंय, आता सुरुवातीला घडतंय. बरोबर आहे की नाही? हे अवरेज पुढे जाताना पडलं पाहिजे. अत्यंत मला यंदाच्या वर्षातला रासायनिक खताचा तिटकार आहे म्हणला तरी चालेल. की मला ती इतकी खतं घातली ती की त्या मानानं ऊसाच्या बाबतीचा रिझल्ट नाही. आणि आपल्या खताचं तर सुरुवात आहे आता तुमची. पण जे टाकलं ज्यावेळेस टाकलं हं. ते किती लवकर विरघळलं? ती विरघळ की बा एक दिवसात विरघळ खत व्यवस्थित लागलं किंवा त्याची तुमचं खत टाकल्यानंतर मुळीची प्रक्रिया ही चालू झाली चांगली काम बऱ्यापैकी. चालू झालं झाडाला. हा काम चालू झालं. बरोबर आहे. त्याचा रिझल्ट दिसत दिसत 8 दिवसाच्या आणि फरकात रिझल्ट सगळ्यात दिसला. साधारणतः आता ह्या वाहतूक शेणखत वापरलंय का? ह्या प्लॉटला शेणखत वापरलेलं नाहीच सध्या. काहीच नाही, हा. फक्त आपलं खत आहे. आपलं खत आहे. आता जे बाकीच्या खतांच्या किमती ऑर्गॅनिक खतांच्या त्यापेक्षा आपली किंमत तुम्हाला कशी वाटते? महाग वाटते का स्वस्त आहे? किंमत आता सध्या काळात बरीच आहे की बाबा म्हणजे महाग बी म्हणता येणार नाही स्वस्त स्वस्त म्हणता म्हणता येणार. येणार नाही, मध्यमवर्गीय आहे. हो मध्यम आणि 50 किलोची गुढीची किंमत एकदम म्हणजे ठीक आहे, रिजनेबल ठीक आहे. आहे रिजनेबल आहे. पण लय कॉस्टली पण नाही, खिशाला थोडी परवडते आता हो सगळं, हो बरोबर आता आहे की नाही? सध्याच्या काळात परवडते. बरं. आता हे तुमच्या प्लॉटचं ऊस हं. मी सुरुवातीपासून तुमची आमची मुलाखत झाली तेव्हापासून ठरवलंय की बाबा ह्या पूर्ण ह्या 2 प्लॉटचं यांच्याकडे डेकोरेशन करायचं. आणि ह्यातनं जर आपल्याला कमी फायदा आपल्याला 4 महिन्यात 5 महिन्यात ऊसाचा कळतो. बरोबर लगेच हा. दिसतो ना. 4 महिन्यात 5 महिन्यात आता सर आपण 4-5 महिने पण खूप झाले. हो. पण तुमचा ऊस लावल्यापासून माझ्या हिशोबाने महिन्यात तुम्हाला फरक पडतो. नाही आता सुरुवातीला हे फरक आहेच. बरोबर आता फरक आहे. बरोबर. हो. जेव्हा आपण फर्स्ट टाइम व्हिजिटला आलो तुमच्याकडे, मी आपण हो. चर्चा केली बसून हो की असं असं आहे आवरेज वर वाढू, बरोबर आहे की नाही? हो जे मी बोललो हो त्याप्रमाणे आता घडतंय का नाही घडतंय, आता सुरुवातीला घडतंय. बरोबर आहे की नाही? हे अवरेज पुढे जाताना पडलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? हो. मग मला एक सांगा, तुम्हाला जर मी दिवसभर शेतात काम करायला सांगितलं किंवा आपलं दिवस वावर बांधायचं आज, हो. बरोबर आहे की नाही? हो पण तुम्हाला सकाळी जेव घातलं फक्त बरोबर आहे. आणि दुपारी तुमच्या जेवाय दिलं नाही मी. बरोबर आहे. दिवसभर काम तर करून घेतलं पण दुपारी जेवाय दिलं नाही मी, बरोबर आहे की नाही? हो. तुमच्या अंगात ताकद राहील का? नाहीच की बरोबर कसे राहील. तुमच्या अंगात तुमचं अंग वीक होणार आहे. हो तसं ऊसाचं पण आहे. हे बघा, तुम्हाला स्टार्टिंगला बेस्ट रोज टाकलाय, तुम्हाला रिपोर्ट स्ट्रॉंग दिसतोय. तेच तुम्ही आज 2 बेस्ट रोज टाका, 100% टाकणार आहे. 100% बरोबर आहे. बेसळ मग मी पण तुम्हाला सांगतो सर, हो. आज तुम्ही जे म्हणता सर का रिपोर्ट आता स्ट्रॉंग आहे, तुम्ही शेवट सुद्धा म्हणणार आहे साहेब तुम्ही जे बोलले होते ते तुम्ही दिसतंय आपलं चित्र. नाही बरोबर आहे की. साहेब तुमचा एक मोबाईल नंबर सांगा, ज्याने कोणा शेतकरी मित्र आहे त्यात तुम्हाला कॉन्टॅक्ट करूशी वाटला किंवा प्लॉट बघूशी वाटला इथला, तुमचा मोबाईल नंबर सांगा. 99 हं. 75 हं. 99 75 62 हं. 96 73. ओके. आणि तुम्ही मार्गदर्शन कोणी केलं आपल्या एसबीडीच्या खतांबद्दल किंवा तुम्हाला खत उपलब्ध कोणी करून दिली इथं? आता सुरेंद्र कांबळे यांनी आता ते मित्र. आम्हाला हा मित्र त्यांनी सांगितलं असं असं आपण करूया. मग आम्ही त्यांच्यावर पूर्णपणे कसं आहे, विश्वास ठेवला. त्यांचं मार्गदर्शन कसं वाटतं मला म्हणजे आजपर्यंत? आता सध्या काळात मार्गदर्शन एकच नंबर आहे, त्याचा काही विषयच नाही. की आज जे ऊसाची आपण हे बघू शकतो इकडे जी जाडी आहे कोंबाची, बरोबर आहे. जी आता जाडी आहे ही एकदम जबरदस्त आहे. हाय की. ती जाडी खालपासून झाली पाहिजे ऊसाची, झाली पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे ऊस हा तुम्ही 3 महिन्याच्या पुढे जपण्यापेक्षा तुम्ही 3 महिन्याच्या आत ऊस आज जपा, बरोबर. तर आधीच खायला द्या 3 महिन्याच्या आत, त्यावेळेस तो पहिलवान बनणार आहे. हो आपण काय करतो माहिती आहे साहेब, शेवटची गोष्ट स्टेप आली मग खत टाका, पाणी सोडा, खायला द्या, ड्रिपनी सोडा, त्याची त्या पद्धतीत वाढ होत नाही. बरोबर आहे. तुमचे निम्मी ताकद ही संपून जाते हो ऊसाची. त्याच्यामुळं त्याला मॅच्युरिटी आल्यानंतर त्याला तुम्ही काही द्या त्यापुढे अपटेक होत नाही. त्याच्यामुळे स्टार्टिंगला तुम्हाला जे काय त्याला बसलोस ज्याला खायला प्यायला घालता येईल हे करणे घातलं गेलं पाहिजे. बरोबर आहे. 2-2-3-3 आळून देऊन असं उशीर बरोबर आहे. हो हो 2-2-3-3 आळून देऊन आज आलाय आलाय. अजून आळून 1% आळून नाही, एक पण नाही, काहीच नाही. काहीच काहीच नाही. बरं, ठीक. तुमचा एक मोबाईल नंबर सांगा साहेब, जेणेकरून शेतकरी मित्र आहे आजूबाजूचे किंवा त्या तुमचा कॉन्टॅक्ट करूशी वाटला, तुमचं मार्गदर्शन घेऊशी वाटलं, तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. माझं नाव सुरेंद्र माधव कांबळे. हं. माझा मोबाईल नंबर 88 06 39 92.